शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 11 मार्च 2026 आणि आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव. आजच्या कापूस बाजारभावामध्ये तेजी पाहायला मिळाली, अर्थात मार्केटमध्ये वाढ झाली आणि ही एक पॉझिटिव्ह बातमी आहे शेतकऱ्यांसाठी, कारण यापुढे कमी वेळामध्ये चांगला बाजारभाव वाढतील असे एक चान्सेस सध्या तयार होत आहेत. तर नक्की काय परिस्थिती आहे, किती बाजार उतरले होते आणि किती चढलेत, हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील कापूस बाजारभाव किंवा अचूक बाजारभाव जाणून घ्यायचा असेल तर आजच आपल्या ग्रीन ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहायला मिळेल. तर मित्रांनो, काल आपण पाहिलं 10 मार्च 2026 साधारण 200 रुपयांनी 300 रुपयांनी मार्केट जे आहे हे खाली आलं होतं. 200 रुपयांनी अर्थात 54,100चं मार्केट 53,900 रुपयांवर आलं. पुन्हा आजच्या दिवशी 100 रुपयांनी परत त्याच्यामध्ये वाढ झाली आणि 54,000 रुपये मार्केट झालेलं आहे. अर्थात 100 रुपयाची का होईना, परंतु तेजी ही आपल्याला पाहायला मिळाली आणि ही एक पॉझिटिव्ह बातमी आहे पुढे बाजारभाव वाढण्यासाठी. कारण जागतिक पातळीवर युद्ध चालू असतानासुद्धा कापूस दरामध्ये मोठी पडझड झालेली नाही आहे. त्याशिवाय काही थोडा उतरून परत मार्केट वर जात आहे. थोडक्यात येणारे दिवस जे आहेत तर हे कापूस बाजारासाठी चांगले असतील. आता किती असणार आहेत, तर सर्वसाधारण 54,500 नंतर आपल्याला कापूस विक्रीचा निर्णय घ्यायचा आहे. मार्केटमध्ये तेजी जी आहे साधारण 54,500 पासून 55,200 300पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर ह्या कालावधीमध्ये आपल्याला कापूस विक्री करायचा आहे. तर त्याच्यासाठी थोडंसं थांबणं गरजेचं आहे. साधारण 8 ते 10 दिवसामध्ये हा कालावधी जो आहे हा पूर्ण होईल आणि साधारण 54,500च्या पुढे मार्केट गेलेलं असेल. तर आजची एकूण काय परिस्थिती आहे, तर आजच्या परिस्थितीमध्ये स्थानिक बाजारपेठेमध्ये साधारण 7,000 रुपये दर आहे. 6,900 7,000. तोच छोट्या जिनिंगमध्ये जर पाहिला तर साधारण 7,100 7,150 हा दर आहे. मोठ्या जिनिंगमध्ये म्हणजे थोडक्यात मोठ्या बाजारपेठामध्ये मग ज्यामध्ये यवतमाळ, मानवत, हिंगोली किंवा इतर बाजारपेठ असतील तर त्या ठिकाणी सर्वसाधारण 7,300 7,400 हा दर आपल्याला पाहायला मिळतो आहे 7,500पर्यंत. आणि जी मोठी बाजारपेठ आहे अकोट बाजार समिती, तर अकोट बाजार समितीमध्ये 7,400 पासून 7,700 750 रुपयापर्यंत दर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता याच्यामध्ये काय, तर जे शेतकरी कापूस विक्रीसाठी थांबलेले आहेत, 50-100 क्विंटल कापूस पडून आहे आणि कापूस दर वाढेल या आशेने थांबलेले आहेत, तर त्यांच्यासाठी पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये हे मार्केट जे आहे प्रॉपरली जे टार्गेट मी तुम्हाला दिलेलं आहे त्या टार्गेटपर्यंत पोहोचेल आणि मग तुम्ही तो कापूस आपला विक्री करू शकता, ज्याच्यामध्ये तुमचा फायदा बऱ्यापैकी होईल. आणि अशाच बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या ग्रीन ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.